भयानक प्रकार म्हणजे कधीही असं ऐकलं नव्हतं आपण, असं सगळं भयानक याचं वर्णन केलं. जितेंद्रजी आव्हाड यांनी देखील आपल्याला आठवत असेल भाषण करून संपूर्ण हाऊसला स्तब्ध केलं होतं. पण हे सगळं झाल्यानंतर देखील आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील. पण मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते, कोणी बांधले होते, मैत्रीच्या नात्यात बांधले होते, कोलिशन धर्मामध्ये बांधले होते, कुठच्या कारणामुळे बांधले गेले होते आम्हाला माहित नाही. पण आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की आम्ही न्याय देऊ, चौकशी लवकरच लवकर पूर्ण होईल. डिसेंबर संपूर्ण गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, आज मार्चमध्ये हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर काल जे भयानक फोटो आलेले आहेत, मला वाटत नाही महाराष्ट्राने कधी अशी हत्या पाहिली असेल. सगळेच हादरून गेलं. म्हणजे काल रात्री ते पाहताना देखील, व्हिज्युअल पाहताना देखील डोळ्यात पाणी होतं. अजूनही विचार करू शकत नाही की त्या परिवारावर आता हे सगळं पाहून काय त्यांच्या मनात असेल, काय त्यांचे हृदय काय असेल त्यांच्या मनात, खरोखर कळत नाही. माझंही मन हलून गेलेलं आहे. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात एक तरुण सरपंच असेल, तो कोणाचा भाऊ असेल, कोणाचा मुलगा असेल, कोणाचे वडील असेल, सगळ्यात महत्व म्हणजे भाजपचे पण कार्यकर्ते होतच ना ते. आज आपण काही लोकांना पाहतो, काही चिरीमिरी लोक आहेत जे सांगतात, धमके देतात. सुन्न झालं